टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या 6व्या सुनावणीला आज सुरुवात होणार आहे। यासाठी आता बीडमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे दाखल झालेले आहेत। सध्या ते बीड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आहेत आणि अवघ्या काही वेळातच ते बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये दाखल होतील। त्यानंतर त्या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होईल। आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष असणार आहे, कारण उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यासाठीचा अर्ज केलेला आहे। त्यावरती देखील आज काही सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडने आपला यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसून आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं यासाठीचा डिस्चार्ज अर्ज केलेला आहे। या डिस्चार्ज अर्जावरती देखील आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आरोपी विष्णू चाटे हा लातूर कारागृहात असून त्याने बीड कारागृहात आपल्याला ठेवण्यात यावं यासाठीचा अर्ज केलेला आहे। या अर्जावर देखील काही सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजची ही 6वी सुनावणी असताना सुद्धा कुठल्याही आरोपीवरती चार्ज फ्रेम होण्याची शक्यता अद्यापपर्यंत दिसून येत नाही। आज विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे नेमका काय युक्तिवाद करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।